आपलं आचार हे प्रकरण सुरू आहे। मागच्या सत्रामध्ये आपण द्वितीय वचनावर चिंतन केलेलं होतं। याआधी आपलं स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य आणि संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य या विषयावर चिंतन झालेलं होतं। तदनंतर संबंधी अधिकार नाही म्हणजे स्वामींनी विशेषता त्याज्य का सांगितलं ना, संबंधियांच्या संबंधामुळे म्हणजे संपर्कामुळे त्यांच्यासोबत सहवासात राहिल्यामुळे आपण धर्माला जे काही योग्य असतो तर ती योग्यता म्हणा किंवा जे काही त्यावेळेस आपण योग्य असलो पाहिजे ती योग्यता कमी होते। आपल्याला असं वाटतं की आमचं पूर्ण फॅमिली आहे, गावाकडची आमची इकडची, आम्ही सगळे देव करायला चाललेलो आहे, परंतु आपलं बहुतांशी लक्ष जे असतं ते त्या आपल्या लोकांकडे असतं, वेचलेलं असतं। हेच तुम्ही जर का यात्रेला एकटे जा, तुम्ही तुमचं देवदेव तुमचं चालतो, तुम्हाला बाकी कोणाचं काही काळजी नसते। कुठे जिथे मुक्काम असेल तिथे आपापलं साहित्य घेतलं, आपली पट्टी बघितली, विषय झाला। पण पूर्ण फॅमिली असेल ना, मग तुमची झाली का व्यवस्था, फोन करून आपण विचारतो। म्हणजे हे काय आहे, आपण तेवढं लागले पण आपली तेवढे जे काही गुंतवणूक असेल, वेचले पण असेल ते नातलगांमध्ये आपले राहते। आणि म्हणून स्वामींनी जे एकला विजया हे वचन जे सांगितलेलं आहे ते वचन कुठेतरी आपल्याला या वचनाशी सुद्धा जोडता येणार आहे की एकल्या विजया का राहायला सांगितलेलं आहे। तर त्याचं कारण हे आहे, आता त्याच्यामध्ये एकांत म्हणजे वास्तविक लोकांत नाहीच असं नाही, तर असं काही असलं ना की आपण लोकांतामध्ये सुद्धा एकटेच असतो, एकांत असतो। तुम्ही आता समजा वेगळ्या सत्संगाला गेलात कुठे मुंबईमध्ये वगैरे, तिथे तुमचे कोणीच ओळखीचे नाही, तुम्ही गपचूप जाल, गपचूप बसाल आणि सगळं आटपलं की गपचूप निघाल, कोणाशी बोलणं नाही, चालणं नाही। म्हणजे तुम्ही लोकांतामध्ये सुद्धा तुम्ही एकांतच तुम्हाला तिथे आहे। तसंच आहे की आपल्याला बहुतांच्या सोबत राहायचं आहे, परंतु आपला एकांत जो आहे तो आपल्याला भंगला नाही पाहिजे किंवा तो एकांत जो आहे तो आपल्याला साधला गेला पाहिजे। आणि यासाठी स्वामींनी सांगितलं की संबंधी अधिकार नाही। आता संबंधी अधिकार नाही का म्हणून बरं, म्हणजे संपर्कामध्ये एखाद्यांच्या जर का आपण आलो, जे आपले नातलग असतील, मित्रमंडळी असतील, ओळखीचे असतील, आपण अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या, मग यांच्या संपर्कात आपण आलो। आता हे झाले चैतन्य ज्यांच्यामध्ये आहे, सजीव जे आहेत त्यांच्याबद्दल चाललंय। आता दुसरा एक अर्थ आपण बघितलेला की जे निर्जीव आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव नाहीये, जड वस्तू आहेत त्यांच्या संपर्काने सुद्धा तुम्हाला संबंधी म्हणजे त्यांच्या संपर्काने सुद्धा तुम्हाला धर्मी अधिकार नाही, हे आपण बघितलेलं होतं। तर प्रवचन चालू आहे आणि आपण आपलं मोबाईल उघडून बसलेलो आहोत, तर मग काय होणार, डोकं खाली केल्यामुळे, मोबाईल चालू असेल की डोकं खाली असतं, सगळं डोक्याच्या वरून जाणार, काहीही लक्षात राहणार नाही, काहीही कानावर पडणार नाही। जसं भटोबासांनी विचारलं नाथोबासांना, किंवा आत्ता निरूपण झालं त्यातलं काही मुद्दे आपण चर्चा करूया, ते बोलले मला काही आठवत नाही। आणि एक वाक्य तरी सांगा त्यातलं, ते म्हणे एक वाक्य सुद्धा आठवत नाही, एक शब्द तरी सांगा, एक शब्द काहीच आठवत नाही मला। भटोबासांना आश्चर्य झालं, एवढ्या वेळ सोबत होते निरूपणाला, स्वामी समोर बसलेत, निरूपण करतायत, नाथोबाई बसलेले आहेत, त्यावेळेस काही मोबाईल वगैरे पण नव्हते। काही लोकांचं असं म्हणणं आहे की मोबाईल आल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे। नुकसान हे चहुयुगामध्ये होत आलेलं आहे, कारण की स्वामींनी सांगितलं चहुयुगी हिंसा हा धर्म, हिंसा हा अधर्म सांगितलेला आहे। काही लोकांनी त्याचा धर्म करून टाकलेला आहे, काही लोकांनी म्हणजे हिंसक लोक आहेत ते, म्हणजे कलियुगातच हिंसा घडते अशातला भाग नाही आहे। चारही युगामध्ये हिंसा होतेच आहे, चारही युगामध्ये नुकसान होतच आहे, चारही युगामध्ये जीव उद्धरले जातात आहे, चारही याच्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या युगामध्ये घडत आहेत। फक्त पृथ्वीयुगामध्ये कमी प्रमाणात घडत असतील कदाचित, आत्ताच्या काळात जास्त प्रमाणात घडतात, एवढाच काय तो फरक आहे। म्हणजे त्यावेळी
नाथोबासांकडे कुठलंही मनोरंजनाचं साधन तिथे नसताना देखील त्यांच्या डोक्यावरून सगळं गेलं. स्वामी सांगतात हा तेवेळी तेच नव्हता, म्हणजे त्यावेळीच ते तिथे नव्हते, म्हणजे त्यांचं मन अंतकरण इकडे तिकडे कुठेतरी गेलेलं होतं. म्हणजे हे तर झालं विचार. आता विचार जर का जड म्हटले तरी पण आपण जड पकडूया त्यांना, ते सजीव नाही आहेत विचार, म्हणजे ते आपल्याला इकडे तिकडे घेऊन जातात. अशा अनेक वस्तू आहेत. तुम्ही आता प्रवचनाला बसले आणि एकदम पाऊस सुरू झाला, तुम्हाला लक्षात येतं अरे ती खिडकी लावलीच नाही घराची. मग तुम्हाला ते आठवतं आता हे घरात पाणी येईल, असं होईल तसं होईल. आता त्याच्यात कोण सजीव आहे का तिथे? त्या खिडक्यांमध्ये काही मुंग्या वगैरे असतील त्यांची काळजी आहे का तुम्हाला? नाही. उगाचच ती घराची म्हणजे त्या वस्तूची तुम्हाला काळजी लागलेली आहे आणि त्या काळजीमध्ये तुम्ही इतके लागून राहणार की इथलं प्रवचन जे आहे ते सगळं डोक्यावरून निघून जाईल, काहीच लक्षात राहणार नाही. हे काय आहे? संबंधी अधिकार नाही. म्हणजे एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, पदार्थाच्या संपर्कात आले तुम्ही की तुमचं मन, अंतकरण, विचार हे सगळे काय करतात? तुम्हाला इकडे तिकडे इकडे तिकडे घेऊन जातात आणि मग प्रस्तुत विषय आपल्याला समजत नाही. मग आता हे आम्हाला काय कळलंच नाही की एखादा विचार किंवा एखादी व्यक्ती आपल्याला इकडे तिकडे घेऊन जातात आणि त्यांच्यामुळे आपल्याला धर्माला अधिकारी आपण राहू शकत नाही. म्हणजे एखादा विचार आहे तो साधाचा विचार आम्ही केला फक्त, मग त्याच्यामध्ये एवढा मोठा दोष काय? तर तो काय दोष आहे किंवा तो काय गुण आहे? म्हणजे तो दोन्हीकडे चालणार आहे. आता जी पुढे विचाराची विकाराची चतुर्विध चाल सांगितल्या जाणार आहे. म्हणजे एखादा दोष किंवा एखादा गुण 4 पद्धतीने चालतो, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ वृद्धी होते. जसं एखादं बी आहे, त्या बीचं काय होतं? अंकुरित होणं, म्हणजे त्याचं रोप तयार होतं, रोपाचं वृक्ष तयार होतो, वृक्षाला फळं लागतात, फुलं लागतात. म्हणजे हा जो काही क्रम आहे तसाच एखाद्या विचाराचा सुद्धा क्रम असतो. आपल्याला असं वाटतं की आम्ही साधा तर विचार केला, त्याच्यात काय दोष? परंतु तो विचार तुम्हाला कुठे घेऊन जातो हे आम्हाला स्वामींनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण असंही बघू शकतो की कधी काळी 800 वर्षाआधी, 800 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये आपणही स्वामींसोबत असणार आहोत कुठे ना कुठे. परंतु त्यावेळेस आपण काय केलं? योग्य विचार केला नाही. थोडासा जो विचार आहे तो आपला त्याची दिशा थोडीशी बदलली आणि ती दिशा बदलल्यामुळे आज आपली ही दशा आहे की आपण या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे उपग्रह सोडतात तर उपग्रह सोडताना ते बरोबर त्याचं हे असतं की कुठे पाठवायचं आहे त्या हिशोबाने त्याची दिशा ठेवली जाते. तो थोडासा जरी इकडचा इकडे असेल, एकदम किंचित, त्याला कोस बोलतो ना आपण, एकदम किंचित आहे असं, तरी पण त्याची जागा तो जर का सोडला तर तो दुसरीकडेच जाणार, तो जिथे पाहिजे तिकडे जाणार नाही. तसा तुमचा जो विचार आहे तो तुम्हाला जरी वाटलं काय झालं थोडासा इकडचा विचार केला प्रपंचाचा, तर तरी पण तुम्हाला तो विचार पूर्णपणे, तुम्ही पोथीत बसलेला असाल तर तिथून पूर्ण क्रॉस करून तुम्हाला वेगळ्या दिशेला घेऊन जाणार. जेव्हा आपण एखादं निरूपण प्रवचन ऐकतो तर त्याच्यामध्ये जे आटन सांगितलेलं आहे ते कशासाठी सांगितलेलं आहे? परमेश्वर भेटीसाठी म्हणून असतं की कुठेतरी आम्ही रस्त्याने पायी चालत असताना, ईश्वराला आठवत जात असताना, ईश्वराला शोधत जात असताना कुठेतरी परमेश्वर आपल्याला भेट देतील. नाही देत असं नाही. तुम्हाला जेव्हा साह्य होतं त्यावेळेस तुम्हाला बरोबर लक्षात येतं की बाबा नाही, परमेश्वर आपल्याला, म्हणजे कुठेतरी लक्ष आहे परमेश्वराचं. आता बघा, इथून स्टेशनकडनं आल्यानंतर रिक्षा कुठे सोडतात? सर्कलला. पुढे सोडतात का? नाही. मला असं वाटत होतं की आज उशीर झाला तर आज पुढे सोडावं इथे हॉस्पिटलपर्यंत. परंतु काय, रिक्षा तिकडेच थांबली, उतरलो आणि निघायला लागलो. तोच रिक्षावाला थोडा पुढे चाललेला, त्यांनी माझ्याकडे बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं, तो म्हणे पुढे सोडू का? म्हटलं सोडा. त्यांनी बरोबर इथे हॉस्पिटलपर्यंत सोडलं. म्हणजे हे काय आहे? रिक्षावाल्याचं चांगलेपण आहे, आपलं भाग्य आहे, परंतु हे जुळवून देणारं कोण आहे? सहाय्य करून देणारं कोण आहे? सुचवणारं कोण आहे? परमेश्वर आहेत. म्हणजे हे छोटे छोटे अनुभव असतात. आम्ही हे गोळा करत राहतो. कुणी म्हणेल की एवढ्या पावसात सत्संग ठेवायची काय गरज आहे? मी हे बघतो की हे तुम्ही लोक तर इकडच्या इकडे जायचं, तुम्हाला काय
परंतु मला तिकडून यायचं आहे, तर मी हे बघतो की आता आपल्याला कसं कसं सहाय्य होऊ शकतं, कसं संकट येऊ शकतं. अर्थातच खूपच मोठं काय गोष्ट असेल तर तिथे लगेच काय आपण पुढे जायचं नाही आहे, तिथे लगेच माघारी यायचं. परमेश्वर तेही संकेत देतात, पुढे जाऊ नका. पण ज्या ठिकाणी आपल्याला सहाय्य होण्याची अपेक्षा आहे आपल्याला, अर्थात अपेक्षा ती ठेवूच नाही सहाय्य होण्याची, परंतु आपण आपल्या मार्गाने चालावं, अटनाधिक्रमे चालावं. कुठेतरी परमेश्वर सहाय्याधिक्रमे तुम्हाला भेटतील, कधी प्रत्यक्ष पण भेटू शकतात. मुक्ताबाईंना भेटले स्वामी, परंतु त्यांचा विचार थोडा वेगळा असल्यामुळे स्वामी जसं भटोबासांना भेटले, महादाईसांना भेटले, माईमठांना भेटले, महादाईसांना भेटले, तशा रूपाने त्यांना स्वामी ओळख देऊ इच्छित होते, परंतु त्यांचा विषय वेगळा झाला आणि त्याच्यामुळे स्वामींनी त्यांच्या त्या कार्यापुरती त्यांना भेट दिली. म्हणजे तुम्हाला एखाद्याकडे जेवायला जाऊसं वाटत असेल आणि त्यांनी म्हटलं या आमच्याकडे नाश्त्याला, म्हणजे तुमचा विचार असतो नाही भोजनाला जायचं, पण त्यांनी नाश्त्याला बोलवलं, त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, आवर्त घेतलं. ठीक आहे, आता नाश्त्याला बोलवलं, आता जेवणाचा विषय नको. तसं कुठेतरी परमेश्वर काहीतरी परमेश्वरीय काहीतरी देण्यासाठी म्हणून उपस्थित आहेत. आणि अशा वेळेस आपण म्हणायचं सुने हाती तक्र भात, कनाशीच्या ब्राह्मणासारखं, सांगणार आम्ही द्यायला बसलो, अजून मागं काहीतरी ते बोलतात नाही. जे त्यांचा विचाराची दिशा आहे ती स्वामी पुन्हा पुन्हा इकडे घेत आहेत, परमेश्वर स्वतःकडे घेत आहेत, परंतु त्यांचं लक्ष जे आहे, त्यांचे जे विचार आहेत ते परमेश्वराकडे जातच नाही आहेत. त्यांचं तिकडेच चाललंय, शेताकडे, परिवाराकडे, प्रपंचाकडे. म्हणजे आपली थोडीशी जर काही विचारांची दिशा बदलली तर आपण कुठे जाऊ शकतो हे तुम्ही विचार नाही करू शकत. कुठेतरी स्वामी रामधरणा राजाच्या इथे होते, किती महिने, 10 महिने स्वामी तिथे होते. आणि कुठल्या तरी एका वेळेला काय झालं, त्याचा मनोधर्म उन्हा झाला, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये दोष, त्याच्या विचारांमध्ये दोष आला. स्वामी 3 दिवस उदास्य स्वीकारून तिकडे लाखारबानामध्ये जाऊन बसलेले होते. अचालपूरची ही लीळा आहे. म्हणजे कुठेतरी बघा थोडासा दोष निर्माण झाला तर 3 दिवसाचं उदास्य आहे. आपलं जर का नेहमीच विचार आपले बदलत असतील आणि वेगळ्या टोकाला जात असतील तर परमेश्वर किती आपल्यावर उदास राहतील, किती काळ उदास राहतील हे सांगता येत नाही. आणि म्हणून कधीही कुठल्याही विचारांना दिशा देत असताना, विचार करत असताना तो काय केला पाहिजे, तो व्यवस्थितपणे केला पाहिजे, विचार करून केला पाहिजे. आणि त्यातनं अधिकाधिक ईश्वरोक्त कसं आपल्याला मिळेल, त्यातनं अधिकाधिक. आता तुम्हाला गावालाच जायचं असेल, जायचंच आहे, तर तुम्ही एक बघा की चला आपल्या गावाच्या जवळ काहीतरी स्थान आहे, तर ते किंवा अमके आश्रम आहे, त्यांना जाऊन भेटणं होईल, आपलं काहीतरी पोथी पण ऐकणं होईल. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्यातल्या त्यात काय बघायचं, तो लाभ बघायचा की आपल्याला दैवपैकीचा लाभ कुठे भेटतोय का, कुठे दिसतोय का. जो व्यापारी व्यक्ती असतो तो काही पण विकतो ना, काही पण विकेल. तो 1 रुपयाचं एखादं स्टिकर जरी विकेल ना तरी त्याच्यामध्ये तो काय बघतो, फायदा बघतो. काहीतरी 4 आणे तरी भेटलेच पाहिजे त्याच्यातनं. तो एखादी वस्तू आणून ती उगाच विकत बसेल विना फायद्याचा, असं कधीच होणार नाही. आपण सुद्धा आपला फायदा, आपला लाभ जो बघितला पाहिजे तो म्हणजे काय आहे, ईश्वर पैकीचा कुठला लाभ आपल्याला त्याच्यातनं मिळणार आहे का, तर तो आपण बघितला पाहिजे. तुम्ही जरी समजा लग्नाला चालले, नाशिकला जायचं नाही आहे परंतु आता जावं लागणार, मग त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा की चला तिकडून सिन्नर जवळ आहे, आडगाव जवळ आहे, बाकीची खोपडी वगैरे ही स्थानं जवळ आहेत. ती स्थानं वंदन कदाचित आपल्याला वेळ मिळाला तर आपण तिथे जाऊच कुठलाही याच्यामध्ये. म्हणजे तो लाभ आपला बघितला पाहिजे. म्हणजे आपला विचार जो आहे ना तो तुम्ही देवाशी संपर्कामध्ये नेहमी ठेवायचा. तर काय होणार आहे की आता आपण जे काही विकाराची चतुर्विध चाल बघणार आहोत ती गुणदायक सुद्धा आहे आणि दोषदायक सुद्धा आहे. म्हणजे गुणावर पण ती चालते आणि दोषावर पण ती तशीच चालत असते. जसं एखादं वाईट कर्म असेल ते मानसिक, वाचिक आणि शारीरिक अशा क्रमाने होतं. तसंच एखादं वाईट कार्य असेल, तसंच एखादं चांगलं कार्य असेल, दोन्ही हे मानसिक, वाचिक आणि शारीरिक याच क्रमाने जातात. तसं विकार म्हणजे दोष सुद्धा जेव्हा तुम्ही जीव देवता आणि प्रपंचाकडे ते विकार उपयोगामध्ये आणत असाल तर तो दोष आहे. पण तोच जर का विकार म्हणजे आवडी ही जर का तुम्ही ईश्वराच्या ठिकाणी जर का उपयोगामध्ये नेत असाल तर काय होणार आहे, तुम्हाला ती लाभदायक ठरणार आहे. म्हणजे आपण दोन्ही
जो काही भाग आहे तो दोन्ही भाग आपण त्यातले बघतो आहोत। या ठिकाणी वचनाचा जो मागील वचन आहे, संबंधी अधिकार नाही तर संबंधी अधिकार केल्याने किंवा संबंध केल्याने काय होतो, म्हणजे कुठला दोष लागतो ना, तिथे विकाराची जी चतुर्विध चाल सांगितलेली आहे त्यामध्ये सांगतात संबंधी विकार म्हणजे संपर्क केला असता काय होतो ना, विकार म्हणजे दोष निर्माण होतो। कुठल्याही वस्तूचा संपर्क करा, तुमच्या मनामधली जी काय मूळ स्थिती आहे ती बदलते। तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, तुमच्या एका विचारामध्ये तुम्ही चाललेले आहात आणि तेवढ्यात कोणतरी भेटले की तुमचे विचार लगेच बदलून जातात। एखादे तुम्ही कार्य करता आहात आणि तेवढ्यात जर का एखादी दुसरी वस्तू तुम्हाला दिसली लांबूनच, तुमचे लगेच विचार बदलून जातात। विकार म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या संपर्कामुळे तुमच्या मनामध्ये होणारा बदल याला विकार असं म्हणतात। किंवा विकार म्हणजे आवडी, विकार म्हणजे अनावडी, दोन्ही अर्थ त्याचे होतात। मला हे आवडत नाही हा सुद्धा विकारच आहे आणि मला हे आवडतं हा सुद्धा विकारच आहे। तुमची जीव देवता प्रपंचाच्या ठिकाणी जी आवडी आहे त्याला सुद्धा विकारच म्हणतात आणि तुमची जी ईश्वराच्या ठिकाणी जी आवडी आहे त्याला सुद्धा विकारच म्हटलेला आहे। जीव देवता प्रपंचाच्या ठिकाणी जो विचार आहे तुमचा, की जो विकार आहे तुमचा तो कसा आहे, अधविकार आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी जो विकार आहे, जी आवडी आहे तो कसा आहे, ऊर्ध्व विकार आहे। म्हणजे ह्या दोन्ही जी दिशा आहेत त्या दिशेमध्ये तो फरक आहे, ऊर्ध्व आणि अध। मग संबंधी विकार म्हणजे काय होतं की एखाद्या वस्तू आणि व्यक्तीचा जर का संपर्क आला तर काय होतं, विकार म्हणजे आपल्या मूळ स्थितीमध्ये मूळ विचारामध्ये आपला बदल होतो। मग तो जो बदल आहे तो तसाच राहतो का ना, विकारी रस, विकारी रस म्हणजे तो जे काही बदल झालेला आहे तो तसाच राहत नाही, तर त्याच्यामध्ये बदल होतो। काय बदल होतो, त्या मूळ स्थितीमध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये अजून रसरूपता येते, म्हणजे अजून आपल्यामध्ये काय आहे, आवडी निर्माण होते त्या बाबतीमध्ये। रसियाभिमुख म्हणजे ती मग आवडी तशीच राहते का किंवा त्याची काही पुढे चाल चालत नसेल। रसियाभिमुख म्हणजे त्या रसाची पुढची पायरी अशी आहे की आपण त्या पदार्थाच्या, त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या अभिमुख होतो, म्हणजे सन्मुख होतो। आणि सेवा आणि पुढे त्याचा शेवट काय आहे ना, सेवा म्हणजे त्या वस्तूचा, त्या व्यक्तीचा, त्या पदार्थाचा आपण उपयोग घेतो किंवा उपभोग घेतो आणि मग निवृत्ती म्हणजे मग ती चाल पूर्ण होते आणि आपल्याला जी काही इच्छा झालेली आहे त्याची निवृत्ती सेवा झाल्यानंतर, उपभोग घेतल्यानंतर, उपयोग घेतल्यानंतर आपल्या त्या विचारांची निवृत्ती होते तेवढ्या काळापुरते। म्हणजे जर का तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं, तुम्ही स्मरणाला बसलेले आहात, पूर्ण तल्लीन आहात, म्हणजे तुमची मूळ स्थिती आहे अशी, आणि मग संबंधी विकार आणि तेवढ्यात जर का तुम्हाला काहीतरी बाहेर पदार्थ विकण्यासाठी कोणतरी आलेले आहेत, फळ विकण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचा जर का तुम्हाला आवाज आला तर काय होतं, संबंधी विकार म्हणजे तुमच्या मूळ स्थितीमध्ये बदल होतो। लगेच तुम्हाला लगेच कानावर पडलं की आमका आमका काहीतरी विकायला फळ आलेलं आहे, विकारी रस। मग आपलं स्मरण चालू आहे आणि ही चतुर्विध चालींची जी क्रम आहे तो सुद्धा आता चालू झाला। तुम्हाला ते फळ आठवलं की त्या फळांविषयी काय होतो, आपल्याला उल्लेख निर्माण होतो। उल्लेख निर्माण होतो म्हणजे त्याच्याबद्दल आपण प्रथम उल्लेख, द्वितीय उल्लेख, तृतीय उल्लेख असे आपल्याला उल्लेखापाठी उल्लेख होतात। म्हणजे त्या पदार्थांच्या संबंधित गोडी यायला लागते आपल्याला अक्षरशः। म्हणजे आता चिंचेचं नाव जर का काढलं तर काय होतं, किंवा एखाद्या तुम्हाला जर का भूक लागलेली असेल ना, म्हणजे तुम्हाला ह्याचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, तुम्हाला जी भूक लागलेली आहे आणि प्रवचन काय बाबा संपवणार नाही 1.5 तास, मग अशा वेळेस तुम्हाला सगळे चटपटीत पदार्थ तुम्हाला आठवतात। तुम्ही कधी प्रयोग करून बघा, सगळे म्हणजे नाही खायचे तुम्हाला
डॉक्टरांनी नाही सांगितलं तेही पदार्थ आठवतात सगळं एकदम. असं वाटतं की काय म्हणजे एकदा प्रवचन संपलं की हे खाऊ ते खाऊ ते खाऊ, म्हणजे ते ती एक गोडी म्हणजे रसरूपता, याला काय म्हणतात, रसरूपता. म्हणजे तो पदार्थ खाऊ वाटणे, त्याची जे काही गोडी आहे ते आपल्या इंद्रियांवर यायला लागते. रसियाभिमुख. आणि त्याची पुढची पायरी काय होते, अभिमुख. म्हणजे तुम्ही त्या पदार्थ जे आहेत, तुम्ही बसलेले इथेच आहे स्मरणाला, परंतु त्या पदार्थाविषयी अभिमुख म्हणजे सन्मुख होता तुम्ही. अभिमुखाच्या दोन व्याख्या आहेत किंवा दोन प्रकारचे अभिमुख आहेत. एक आहे अभिमुख तो मानसिक आणि एक आहे प्रत्यक्ष शारीरिक. मानसिक अभिमुख म्हणजे तुम्ही इथून उठत नाहीये, स्मरण चालू आहे तुमचं, एकनिष्ठ स्मरणनिष्ठ आहात तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही काही उठत नाहीये, परंतु स्मरण आता बिघडलेलं आहे कारण की आवडीच्या पदार्थांची हाक आलेली आहे. आणि मग किंवा कोणीतरी म्हटलेलं आहे की आता गरम गरम भजी तयार आहे, तुम्ही स्मरण आठवा. मग आपलं स्मरण थोडं फास्ट व्हायला लागतं, पावसापेक्षा पण बरं का, थोडंसं वेगाने स्मरण होतं कारण की ते पदार्थ जो आहे त्याची हाक आता कानावर आलेली आहे. मग तो रस यायला लागतो, म्हणजे ते ह्याच्यासोबत खाऊ त्याच्यासोबत खाऊ असं लागेल तसं लागेल, ही रसरूपता तयार होते. आणि मग अभिमुख म्हणजे प्रत्यक्ष ते पदार्थ, म्हणजे एक असं होतं की गाठी संपायला येते पण ती गाठी संपतच नाही. जेव्हा आपल्याला गाठी संपवायची असते ना तेव्हा आपोआप मनी, ते गाठीतले मनी वाढतात बरं का, आणि ते संपतच नाही पटापट. आणि ते पदार्थ मग मानसिक रूपाने आपल्याला डोळ्यापुढे यायला लागतात अक्षरशः. जसं एखादी भीती वाटल्यानंतर भयानक गोष्टी डोळ्यापुढे येतात ना, तसं तो पदार्थ आपल्या डोळ्यापुढे आपल्याला यायला लागतो पुन्हा 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 पुन्हा. आपले डोळे बंद आहेत, ह्याला म्हणतात मानसिक अभिमुख. तुम्ही मानसिकेस तिथे टेबलावर पोचता सुद्धा, तो पदार्थ हातात घेता खाता, हे सगळ्या कल्पना तुमच्या मनामध्ये यायला लागतात. हे आहे मानसिक अभिमुख. आणि मग तुम्ही काय करता, प्रत्यक्ष शारीरिक अभिमुख म्हणजे स्मरण संपवता कसं बसं आणि लगेच उठून जाता आणि त्या पदार्थासमोर तुम्ही बसता आणि तो हातामध्ये घेता, याला म्हणतात शारीरिक अभिमुख, प्रत्यक्ष त्या पदार्थाच्या सन्मुख होणं. हे आहे शारीरिक अभिमुख. आणि मग तो आपण तो पदार्थ काय करतो, ग्रहण करतो, खातो, उपयोगात नेतो, याला म्हणतात सेवा. प्रत्येक गोष्टीविषय, जीवाविषयी पण असं आहे किंवा मग पदार्थांविषयी पण असंच आहे, वस्तूंविषयी सुद्धा असंच आहे. आपल्याला एखादा कपडा घ्यायचा आहे, मग ते मनामध्ये तो उल्लेख होतो, ते उल्लेखाचं आपल्याला काय होतं, रसरूपता यायला लागते की कधी कपडे शिवून येतात. मग ते आपण मानसिक अभिमुख म्हणजे मला असं दिसेल तसं दिसेल, प्रत्यक्ष आपण ते वस्त्र धारण करतो. सेवा म्हणजे आता आपण त्याचा उपयोग घेतो आहे. आणि मग शेवटी सांगितलं की बाबा ही आवडी मग कायमस्वरूपी राहत असेल ना, निवृत्ती. तुम्हाला कुठला पदार्थ किती आवडो, तुम्ही एका विशिष्ट प्रमाणामध्येच त्याचा उपयोग घेऊ शकता. मग तो खायचा असो, तो नेसायचा असो, किंवा तो अलंकारादी असो, किंवा तो वाहना संदर्भातला असो, तो चपले संदर्भातला असो, तो अलंकारा संदर्भातला असो, काहीही असो, तुम्हाला एक विशिष्ट वेळेपर्यंत ते सगळं आवडत असतं. त्याचं एक नवलाई तुम्हाला असते. तो एक विशिष्ट वेळ गेला की नंतर मग त्या पदार्थासंबंधित तुम्हाला ती आवडी राहत नाही. बघा कुठलाही पदार्थ बघा, तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो, तो तुम्ही किती खाता, किती खाऊ शकता एखादा पदार्थ. तुम्हाला लाडू आवडतात तर तुम्ही 5 लाडू खूप तर खूप खाऊ शकता एका वेळेला. त्याच्यानंतर मग तुमची लाडू खाण्याची जी वृत्ती आहे ना ती मरत जाते. नंतर मग तुम्हाला असं वाटतं की नको, हे उगाच एवढं खाल्लं आपण. म्हणजे निवृत्ती. पहिल्या घासाला जी काही तुमची आवडी होती ती शेवटच्या घासाला अजिबात नाही आहे. मी उदाहरण सांगतो हे की बाबा पहिल्या घासाला जे काय असतं की बाबा कधी मी खाईन असं होतं. जसं जसं तुमचे घास पोटात जातात, नंतर जसं जसं पोट भरत येतं मग तेच घास मग गळ्यात अडकायला लागतात बरं का आपल्या. हा घास कधी गळ्याच्या खाली जाईल असं वाटणारे आपण, मग ते घास गळ्यातच अटकायला लागतात. मग त्याची अजून थोडंसं बाहेर आलं की ते तोंडातच फिरतात, कारण की जास्त झालेलं असतं जेवण. निवृत्ती. जो पदार्थ मगाशी इतकं खाव वाटत होता आपल्याला, तो पदार्थ आता असं झालंय की बाबा कसं संपेल
एक घास खाल्ला की पाणी पितो आपण, आपल्याला असं वाटतं की पाण्याने आतमध्ये जाईल, परंतु तुम्ही काय करता, ऑलरेडी तुम्हाला जास्त झालेलं आहे, परत तुम्ही त्याच्यात पाण्याचा पण भरणा करताय, म्हणजे ती जागा जी काय स्पेस मोकळी असेल पोटात ती अजून भरून जाते, म्हणजे ही आहे निवृत्ती. आता हेच तुम्ही वस्त्रावर घ्या, कपड्यावर. किती नवीन कपडा असो ना, म्हणजे तो 1,00,000 रुपयाचा ड्रेस का असे ना, तो जेव्हा आपण परिधान करतो सकाळी जेव्हा किंवा जेव्हा पण, त्यावेळीच आपण काही वेळ 1-2 तास तर आपण हवेमध्येच असतो एकदम. तो आरसा आपल्याला बघून बघून कंटाळतो. एक विशिष्ट वेळ झाला मग तुम्ही त्या कुठल्या तरी कार्यक्रमाला जाता, लग्नाला जाता, तिथे फिरतो आपण, सगळं झालं की घरी येतानाची तुम्ही परिस्थिती आठवा. तुम्हाला असं झालेलं असतं की कधी हे आपण कपडे जे घातलेले आहेत एवढे हे काढून टाकतो आपण. तुम्ही जर का ते पायामध्ये काही बूट वगैरे घातलेले असतील तर घरी येणाऱ्या माणसाला असं वाटतं कधी ते बूट काढून टाकतो आपण. म्हणजे निवृत्ती, प्रत्येक पदार्थ, वस्तू आणि व्यक्तीची एक निवृत्तीचा काळ असतो. म्हणून तुम्ही असं समजू नका आम्ही संसारात खूप सुखी आहोत, आम्हाला खूप मान सन्मान आहे. तर जे आपल्याला सांभाळले जातात त्यांची पण अशीच चाल चालते की बाबा काय आहे, हा अर्थ मी पहिल्यांदाच लावतोय. संबंधी विकार म्हणजे गावडी आहे आई वडिलांविषयी, मग आम्ही त्यांना असं सांभाळू तसं सांभाळू तसं सांभाळू, मानसिक कल्पना करतात. नाही, त्यांच्यासाठी एकदम छान व्यवस्थित घर बांधू, हे करू ते करू, आणि मग प्रत्यक्ष ते घर बांधलंही जातं, सेवा पण होते, म्हणजे त्यांना तिथे राहायला दिलं जातं, काही दिवस सेवा पण होते. पण नंतर निवृत्ती, तुमचं जसं जसं वय वाढेल तसं आपल्याविषयी निवृत्तीच्या भावना लोकांमध्ये येतात, इतरांच्या. म्हणजे सगळ्यात पहिले तर कामामध्ये आपल्याला काढून टाकतात, निवृत्ती. त्याच्यानंतर इतर काही जे आपल्या संपर्कातली लोक आहेत, तुमचं वय वाढत जातं तर ते म्हणतात त्यांना नका आणू बरं का, उगाच त्यांना मग यायला जायला ते जमणार नाही, पण कोण करेल त्यांना, आणि निवृत्ती. मग घरातल्या मुलं वगैरे असतात ते सुद्धा आपली काय करतात, निवृत्ती करतात. तुम्ही बसून राहतेच, तुम्ही बाहेर येऊ नका. परत ते पाहुणे आलेले सगळे धडपडाल तुम्ही येते, म्हणजे आपल्याला आतमधल्याच रूममध्ये बसवतात. बाहेर येण्याच्या संदर्भात आपली निवृत्ती आहे. आणि ही निवृत्ती या टोकाला पोचते, आपलं वय 95 झालेलं असतं आणि लोक म्हणतात अजून आहेत ते. म्हणजे हे काय, त्याच्यातनं ते म्हणतात अरे म्हणजे अजून जगतात कसे, हे गेले पाहिजे होते आतापर्यंत. म्हणजे कुठेतरी आपल्याविषयी असं सुद्धा चिंतन केलं जातं. अर्थातच आपण कुणाविषयी असं बोलायचं नाही, अजून आहेत ते, म्हणजे तुम्ही त्यांचं मरण चिंतलं इनडायरेक्टली, प्रत्यक्ष नाही. ते जगतायत याचा आनंदच आहे तुम्हाला, पण हे वाक्य थोडंसं चुकीचं आहे. मी थोडं वाक्याला जास्त महत्त्व देतो की कुठलं वाक्य कसं कुठल्या टोनमध्ये बोललं जातं आहे. म्हणजे आता आम्हाला एका ठिकाणी भोजनासाठी बोलवलं, खूप वेळा बोलवलं त्यांनी, खूप वेळा. मग एक दिवशी आम्ही गेलो, 2 जण होतो आम्ही, आणि गेलो आणि बेल वाजवली, त्यांनी दरवाजा उघडला. अच्छा तुम्ही आले का मग, अरे बापरे, आमची तिकडेच भूक निघून गेली दरवाजातच. म्हणजे तो टोन कसा आहे बोलण्याचा त्यावर खूपशा गोष्टी अवलंबून असतात बरं का. ते खूप हुशार आहेत बरं का, ते ना खूप हुशार आहेत ते. म्हणजे ते त्याच्यामध्ये एक तो टोनमध्ये बदललं की खूप अर्थ बदलतात त्याच्यात. मग आपल्याला कशी कशी निवृत्ती मिळते. म्हणजे आपण याच्यासाठी सांगितलं मी की आपण कुणाविषयी पण बोलताना ते शब्द, ते जो काय बोलण्याचा टोन आहे, जो भाव आहे, ते सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत, नाही तर त्याचा चुकीचा अर्थ निघतो बरं का. आणि म्हणून आपण त्या बाबतीमध्ये आपल्याला दोष लावून घ्यायचा नाही कधी. तर आता आपण बघतो आहोत की सेवा आणि निवृत्ती, आपण हे अलंकारांविषयी पण बघितलेलं आहे, कपड्यांविषयी पण बघितलं, व्यक्तीविषयी पण बघितलं, पदार्थांविषयी पण बघितलं, सगळ्या विषय आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता संबंध म्हणजे नेमका काय ना, संबंध म्हणजे जडांत भलत्या पदार्थांचा संबंध. कुठलेही पदार्थ तुम्ही असं म्हणाल की बाबा फक्त अलंकार, कपडे, चांगले कपडे, महागडे, महागडी चप्पल, महागडे अलंकार, याच्यावरच हे फक्त डिपेंड असेल, बाकीचं तर नाही ना. बाकीचे पदार्थ काय आमचे
रोजचे काही ज्या काही दैनंदिनी उपयोगामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याचा तर काही दोष नाही आहे. नाही, इथे सांगितलं की संबंधी विकार म्हणजे जड पदार्थ जर का घेतला तर त्याच्यामध्ये कुठलेही पदार्थ येऊ शकतात. तुमच्या रोजच्या ह्याच्यामधले सुद्धा असे काही पदार्थ असतील की ते सुद्धा तुम्हाला दोष निष्पत्तीला कारण ठरू शकतात. आणि चेतन पदार्थामध्ये तुम्ही म्हणाल फक्त नातलगच घ्यायचे का? न चेतन पदार्थामध्ये पण भले तोही म्हणजे भलत्याही पदार्थाचा संपर्क येऊ शकतो. म्हणजे भलत्याही व्यक्तीचा, कुठल्याही व्यक्तीचा, म्हणजे रक्ताचे असोत, ते ओळखीतले असोत, ते शेजारी असोत, ते पाजारी असोत किंवा लांबचे नातलग असोत, कोणी असोत, त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही एकदा जर का आलात तर काय होऊ शकतं? तुम्हाला विकार उत्पन्न होऊ शकतो. काय होणार आहे? ह्यांचा हा संबंध केल्यामुळे विकार तुम्हाला उत्पन्न होणार म्हणजे होणारच आहे. कधी कधी असं असतं म्हणजे आपल्याला ताण नसते, परंतु कोणीतरी ते फ्रीजमधनं बॉटल काढून पित आहे तर आपल्याला मला पण दे थोडं. कुणाला कोणी खायचं नसतं, भूक नसते, तो बिचारा बसलेला असतो, पण कुणीतरी काय करतं, काहीतरी चटमटीत खायला आणतं. मग ह्याचं पण सुरू होतं. त्याला आधी जर का म्हटलं की घे याच्यातनं, तो बोलतो नको नको, काय घे थोडंसं. आणि मग तो एक एक जर का ते खायला लागला, ते तेलकट जर का असेल आणि ते फरसाण वगैरे टाईप जर का असेल, तर एकदा जर का ते सुरू केलं ना तुम्ही की मग ते काही थांबत नाही, सुरू होऊन जातं. म्हणजे कुठलाही पदार्थ असो जडामध्ये आणि चेतनामध्ये कुठलाही पदार्थ असो, की जरी तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे कोणी येऊ नये, आता घरी पाऊस चालू आहे, एकदम निवांत बसलं, कुणी येऊ नये असं तुम्हाला वाटत जरी असं, कुणी आलं की मग त्यांच्यासोबत इतकं गप्पा रंगतात आपले, म्हणजे कुठल्याही व्यक्तीमुळे, वस्तूमुळे आपल्या मूळ परिस्थितीमध्ये आपला बदल होऊ शकतो, विचारांमध्ये बदल होऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक वस्तूचा, व्यक्तीचा आणि पदार्थाचा संपर्क करताना खूप विचारपूर्वक केला पाहिजे, जेणेकरून आपली जी काही विचारांची दिशा आहे ती चुकीच्या बाजूने जाऊ नये. आता हे जे संबंध आहेत ते किती प्रकारचे आहेत बरं? आपल्याला असं वाटतं की फक्त आपल्या संपर्कातलाच आहे तोच आहे, परंतु याचे जे काही बारकावे सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रकारांनी, वेगवेगळे सांगितलेत. म्हणजे मला असं वाटतं की ग्रस्त लोकांना हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. साधू मंडळी जी असतील हे काय करतात, हे आश्रमातच राहतात, त्याच्यामुळे त्यांना बाहेर येणं जाणं एवढंसं होत नाही. आपण भले आपला आश्रम भला, देवदेवपूजा भली, आपला अभ्यास भला, परंतु ग्रस्त मंडळी जी असतात ती प्रत्येकजण, एखादा पुरुष व्यक्ती असेल तो नोकरीनिमित्त रोज घराच्या बाहेर पडतो, जाताना येताना अनेक अशा गोष्टी दिसतात ज्या गुणदायक पण आहेत, दोषदायक पण आहेत, पाळताच्या सुद्धा आहेत, न पाळताच्या सुद्धा आहेत, निर्हिंसक सुद्धा आहेत, हिंसक सुद्धा आहेत, चांगल्या सुद्धा आहेत, वाईट सुद्धा आहेत, पुण्यकारक सुद्धा आहेत आणि पापकारक सुद्धा आहेत. अनेक गोष्टी त्यांच्या डोळ्यांना दिसतात. मग म्हटले की महिला तर घरातच असतात, काही समस्या नाही ना, महिला सुद्धा काही ना काही आणायला जातात, मुलांना शाळेत सोडवायला जातात, घ्यायला जातात, येता जाता अनेक गोष्टींचा संपर्क येतो. आपल्याला माहिती आहे का कुठली गोष्ट चांगली, कुठली गोष्ट वाईट? आता एखादं असं असतं की तुम्ही नवीन ठिकाणी जर का गेलात आणि तिथे वडाचं झाड दिसलं तर तुम्ही घाबरता, परंतु तुमच्या एरियामध्ये जर का वडाचं झाड असतं तर ते तुमच्या ओळखीचं होऊन जातं. ते वडाचं झाड तुम्ही येता जाता तिकडून काही वाटत नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का गेला तिथे मोठं मंदिर आहे देवतेचं, तर तुम्ही तिथे घाबरता, परंतु तुम्ही ज्या रस्त्याने रोज येता जाता तिथे कितीतरी 2-4 मंदिरं लागतात, तुम्हाला ते समजत पण नाही की मंदिर आलं गेलं, म्हणजे ते नपाळत्याचं ठिकाण झालं. तुम्ही जर का कुठल्या स्टेशनला असता उभे, तुमच्यासाठी नेहमीचंच आहे ते, परंतु त्या स्टेशनला कुठे ना कुठे अपघात झालेला असतो. जर का तुम्ही CST स्टेशनला गेलात तर तिथे कितीतरी लोक मेलेली आहेत. कधी आपल्याला वाटतं का आता तिथे गेल्यानंतर? आठवतं का? अजिबात आठवत नाही. म्हणजे रोजच्या ज्या गोष्टी होतात त्या आपल्याला आठवत नाहीत. म्हणून किती किती प्रकारे दोष घडू शकतो किंवा किती किती प्रकारे तुम्हाला दोष समोर येऊ शकतो हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. संबंध हा 2-3 प्रकारचा आहे, म्हणजे एकूण 3 प्रकारचा आहे. एक तर आहे ऐकिला, म्हणजे ऐकिला म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे बाबा असं असं, आणि तो तुम्ही ऐकलेला आहे. आम्ही आमच्या ठिकाणी गेलेलो, तिथे आमका आमका पदार्थ खूप चांगला मिळतो बरं का, हे तुम्ही ऐकला
हा सुद्धा काय आहे, संबंधच आहे. आणि त्याच्यामुळे पुढे ती चाल सुरू होणार आहे. किंवा दुसरा प्रकार येतो देखिला. देखिला म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष कोणातरी खातानाच पाहिलं आणि मग ती विकाराची मूळ जी परिस्थिती आहे तुमची बदलते. तुम्हाला असं वाटतं की नाही नाही आपल्याला हे खायचं नाहीये, परंतु समोरच्याला ते खाताना बघून असं वाटतं की नाही नाही आपण पण हेच खाऊया. म्हणजे ती चतुर्विध चाल तुमची चालू झालेली आहे आणि ती पुढे सेवा आणि निवृत्तीपर्यंत पोहोचणार आहे. ऐकिला, देखिला आणि अनुभवीला. अनुभवीला म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही स्वतःच अनुभवलेला आहे आणि मग तो तुम्हाला आठवतो. आठवतं कशा कशामुळे? कुणीतरी सांगितलं म्हणून कधीतरी आठवतं आपल्याला, कुणाकडनं ऐकलंय म्हणून आठवतं. कधी आपण समोरच्याचं तो हे बघितलेलं आहे, बघितल्यानंतर आपल्याला आठवतं. आणि कधी कधी आपण स्वतःच तो अनुभवत असतो तेव्हा ही चाल पूर्ण होत असते. किंवा आपण अनुभवलेलं आपल्याला आता आठवत असतो कधीतरी, की बाबा आपण मागच्या वेळेस त्यांच्याकडे गेलेलो तर मग आमच्या पदार्थाचा बेत होता चांगला, आम्ही छान खाल्लेलं गरम गरम हे काय आहे, अनुभवीला. ते सुद्धा परत आपल्या डोळ्यापुढे ते सगळं येत राहतं. आता हेच तुम्ही गुणदायक ह्याच्यावर सुद्धा घेऊ शकता की तुम्ही ऐकिला म्हणजे तुम्ही एखादे जुने अधिकरण बघितलेले नाहीयेत, परंतु त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. जुने शेवडीकर बाबा असतील, जुने दर्यापूरकर पाटोदकर बाबा असतील, कितीतरी जुने जुने अधिकरणं आहेत ज्यांची नावच आपल्याला माहिती नाहीयेत. म्हणजे आपल्याला कमीत कमी हे तरी माहिती पाहिजे. आपल्याला पारायणाच्या सगळ्या पुस्तकांची नावं माहिती आहेत, पण ज्यांनी हा पंथ इथपर्यंत आणला त्या अधिकरणांची नावं, त्या निमित्तांची नावं जी आहेत ती काय केली पाहिजे, पंथाने आपल्यापर्यंत पोहोचवली पाहिजेत. ती कुठल्याही माध्यमातून असो, ती पंथापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. मग असं जर का त्यांचं आपण काही ऐकलेलं असेल तर ते ऐकिला, देखिला म्हणजे तुम्ही तुमच्या लहानपणी बघितले असतील. आता ते बाबा नाही आहेत, पण तुम्ही म्हटले की आम्ही जुने लहानपणी आम्ही ते आश्रमात जात होतो आणि ते बाबा होते तेव्हा, परंतु काय आचरण त्यांचं होतं. म्हणजे हे देखिला. अनुभवीला म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही अनुभवलेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही आचार तसा करत आहात. किंवा काय आहे की या ठिकाणी कुणाचा तरी जो आचार आहात तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात, हा सुद्धा एक अनुभवच आहे. यानंतर या बाबतीमध्ये अजून आपण एक विषय घेऊ शकतो की जसे माहीम भट्ट होते, हे माहीम भट्टांनी काय झालेलं आहे की जसं ऐकिला या पदामध्ये येईल की माहीम भट्टांना गणपत आपयोंनी आमच्या स्वामींचं नाव सांगितलं. म्हणजे काय झालं, ऐकलं त्यांनी आणि मग आता त्यांची चतुर्विध चाल सुरू झाली. म्हणजे मूळ जी त्यांची स्थिती होती ती स्थिती बदलली आता. आणि स्वामींचं नाव ऐकल्यानंतर ते म्हणाले असं, मग त्यांची भेट घेतली पाहिजे. आणि मग ते जायचा दिवस उजेडेपर्यंत आणि स्वामींच्या त्या राजमठामध्ये पोहोचेपर्यंत त्यांचं ते सगळं जे चालू होती घडामोड, की बाबा स्वामी असे बोलले की आपण असं बोलायचं, असं बोलले की असे बोलायचे, अमके सिद्धांत मांडायचे, तमके सिद्धांत मांडायचे. आणि जर कुठेच नाही हे झालं तर मग हा शेवटचा सिद्धांत आपल्याकडे आहे, मग इथं तर कोणीच जिंकू शकत नाही. असे सगळं त्यांनी जडणघडण केली आणि मग ते निघालेत. म्हणजे पूर्ण रसरूपता सगळे चालू आहे. आणि त्याच्यामध्ये स्वामींची काल्पनिक मूर्ती जी आहे ती सुद्धा त्यांच्या डोळ्यापुढे उभी राहिली असेल, मानसिके अभिमुख. मग प्रत्यक्ष ते तिथे पोचले, ते शारीरिक अभिमुख. सेवा म्हणजे स्वामींसोबत चर्चा केली आणि निवृत्ती म्हणजे ते त्यांच्या ज्या मूळ विचारांमध्ये जे होते, ज्याच्यामध्ये त्यांना आवडी वाटायची, ह्याला हरव, त्याला हरव, त्याला हरव, अशी ही व्यक्ती, इतरांना हरवणारी व्यक्ती स्वामींच्या समोर काय झालेली आहे, स्वामींनी त्या व्यक्तीला जिंकलेलं आहे. स्वामींसमोर हरली असं मी नाही म्हणणार. अमक्या तमक्याला हरवणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला स्वामींनी जिंकून घेतलं, म्हणजे आपलं केलं. आता ते दुसरं कोणाला बिरवण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. स्वामींनी त्यांना जिंकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे निवृत्ती म्हणजे त्यांच्या त्या वाईट विचारांची निवृत्ती झालेली आहे. म्हणजे स्वामींच्या भेटीची जी काही उत्सुकता होती त्याची निवृत्ती झालेली आहे. स्वामी भेटले आणि आता तिथून नवीन पुढे चर्चा, त्याच्यानंतर परत नवीन पुढे प्रतीती, त्याच्यानंतर पुढे नवीन पुढे अनुसरण, त्याच्या पुढे नवीन म्हणजे आचरण.
त्याच्यानंतर पुढे समर्पण, म्हणजे हे काय आहे, ती एक चाल त्यांची गुणदायक चाल आहे बरं का, ती वाढत 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 गेली. तुम्हाला जर का एखादं पुस्तकाचं नाव ऐकवलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला आवडी निर्माण होते, कधी ते पुस्तक मिळेल. आणि मग तुम्ही असं पण होतं की बाबा मानसिक अभिमुख सुद्धा होतो, शारीरिक अभिमुख. प्रत्यक्ष पुस्तक आपण घेतो, वाचतो, सेवा म्हणजे ते उपयोगात आणतो, वाचतो म्हणजे. आणि निवृत्ती म्हणजे त्याबद्दलची एक मानसिकता जी काय असते आपली, की नाही पुस्तक वाचायची, याची एक निवृत्ती होते. आता दोषदायक असेल, आता निवृत्ती झाली म्हणजे झाली का? नाही, तसं नाही आहे. तुम्ही म्हणाल की बाबा आता स्वामींना भेटल्यानंतर त्याची निवृत्ती झाली, त्यांच्या विचारांची, म्हणजे भेटीची अपेक्षा होती, झाली भेट. तसं नाही आहे. ती निवृत्ती जे तिथे थांबत नाही. पुन्हा जर का परत तो योग आला तर वासना चौगुना उठी. म्हणजे आज जरी तुम्ही तो पदार्थ खाताना तुम्हाला नाकीनव येतो आहे, कसा बसा तो पदार्थ संपवला, आणि आता जरी कोणी तुम्हाला ₹1,00,000 दिले तरी तुम्ही म्हणाल नको बाबा आता झालं जेवण, नको होता. पुन्हा पुढचे 8 दिवस तुम्ही तो म्हणाल की आता हे 8 दिवस पदार्थ खायचा नाही. परंतु 8 दिवसात काय, तुम्ही 2-3 दिवसांनी जरी तुम्हाला परत भूक लागली आणि तो पदार्थ समोर ठेवला तर तुम्हाला परत वासना चौगुना उठी. म्हणजे तो खाण्याची इच्छा, चौपट जी काही इच्छा आहे ना ती निर्माण होते. कारण की आता आपण त्याचं जी काही चव आहे ती घेतलेली आहे, तो कसा लागतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे वासना चौगुना उठी, चौपटीने आपल्याला ते. आता हे दोषा संबंधित असेल तर खूप वाईट आहे बरं का. म्हणजे आज तुम्हाला जी काही इच्छा आहे पदार्थ खाण्याची, ती चौपट जर का होते आहे तर हे तुमच्या तब्येतीला निश्चितच चांगलं नाही आहे. परंतु गुणदायक बाबतीमध्ये जर का असेल की एखादं वचन आपण पाठांतर करतो आहोत, वचन पाठांतर करण्याची जर का आपल्याला सवय लागली आणि मग वासना चौगुना उठी, म्हणजे अजून वचन पाठ करायची, अजून वचन पाठ करायची, अजून वाचन करायचं. स्मरणाविषयी जर का तुम्हाला झालं की अजून स्मरण करायचं, वाचनाविषयी, स्मरणाविषयी, लीळेविषयी, आचरणाविषयी, प्रत्येक कार्याविषयी तुम्हाला जर का वासना चौगुना म्हणजे वाढत 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 जात असेल, मग एक टोक असं होतं की तोची होवावा तोची भेटावा. म्हणजे एवढी आत्मता निर्माण होते की मग तिथे दुसऱ्या कुठल्याही वस्तू दिसत नाही, काही दिसत नाही. आमचे आचार्य इच्छेला जायचे तर त्या ठिकाणी त्यांना अन्न दिसत नव्हतं. ते लोक जे आहेत असं वाटायचं की या लोकांच्या घरामध्ये स्वामी बसलेले आहेत आणि ते लोक मला ते स्वामींची पत्ता सांगतील, स्वामींची आणि माझी भेट घडवून देतील. आणि म्हणून ते कुठेही गेल्यानंतर भिक्षा द्या म्हणण्यापेक्षा ते काय म्हणत होते, माझं श्री चक्रधर द्या. कोणी देईल का? अन्न तर सगळेच देतात पण श्री चक्रधर कोण देईल मला? हे आहे वासना चौगुना होती. आता ही कशी वासना आहे? गुणदायक आहे, चांगली आहे, ईश्वराकडे नेणारी आहे. हा जो विकार आहे तो ईश्वराकडे नेणारा आहे. अधविकार जो आहे तो ईश्वरापासून काढणार आहे, आपल्याला बाजूला काढणार आहे. आणि प्रापंचिक क्षेत्रामध्ये जे आहेत तुम्हाला अशा गुणदायक किंवा दोषदायक दोन्ही गोष्टींचा योग येतो तुम्हाला. याच्यामध्ये पण गुणदायक संबंध जो असतो तो कमी येतो त्याचा योग. चांगले लोक कमी भेटतात ना तुम्हाला, वाईट लोक अधिक प्रमाणामध्ये भेटतात आपल्याला. म्हणजे पापजनक ज्या काही गोष्टी आहेत त्या अधिक प्रमाणात भेटतात, पुण्यजनक त्याच्यामध्ये पण योग्यताकारक गोष्टी कमी मिळतात. आणि अयोग्यता घडविणारे जे काही बाबी आहेत त्या जास्त घडतात आपल्याला. म्हणजे कुठेतरी आपण अधिकरणाच्याच पट्टीला पाय लागला, कार्यक्रमाला तर गेलोय, चांगली गोष्ट आहे, किंवा मग विशेष वंदन करताना बडबड करतोय, प्रसाद वंदन करताना बडबड करतो आहोत, कशात कसलं काय मन नाही, प्रवचनात काय मन नाही, काय चाललंय तिकडे. म्हणजे हे काय आहे? हे सगळं आपल्याला अयोग्यताकारक आहे. म्हणजे इथे येऊन आपण ती गोष्ट जोडतो आहोत. स्वामी सांगतात की अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे. वाराणसीला जाऊन एखाद्याने पाप केलं तर कुठे फेडायला जायचं त्यांनी? तसंच आहे की जर का तुम्ही कुठे जरी तुम्ही काही अयोग्यता तुम्ही केलेली आहे तर ती दैवराटीमध्ये येऊन तुम्हाला तिथे आश्रय मिळणार आहे. पण दैवराटीतच येऊन आपण जर का चुकीचं वागलो, आता कुठे जायचं? ह्याच्या वेगळं कुठला रस्ता आहे का आता? नाही. आणि म्हणून प्रापंचिक लोकांच्या संपर्कामध्ये या ज्या काही वाईट गोष्टी येतात त्या वाईट गोष्टींच्या नुसत्या संपर्कामध्ये, म्हणजे मी काय सांगितलं, पदार्थ समोरच पाहिजे असं काय, नुसतं ऐकलं, नुसतं पाहिलं किंवा कोणी आपण स्वतः अनुभवलं, याच्यामुळे सुद्धा दोष घडू शकतात.
मानसिकी जरी आठवले तरी दोष घडू शकतात. आणि म्हणून वासनिकांना या वचनाचा जो आचार आहे तो माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं की नाही नाही, हे त्याग वचन फक्त साधूंसाठी आहेत. ही साधूंसाठी नाही आहेत. स्वामींनी काय वचन उच्चारलं हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. मी सांग, वचनाचे प्रत्येक शब्द जे आहेत ना, हे असे काय बोलतात त्याला, डोळसपणे वाचता आले पाहिजेत आपल्याला. स्वामींनी सांगितलं मुक्तीची चाड तेने मुंगे विरू न चिंतावे. साधूंनी मुंगे विरू चिंता न चिंतावे असं सांगितलं का? अनुसरल्याने मुंगे विरू न चिंतावे असं सांगितलं का? वासनिकाने मुंगे विरू न चिंतावे असं सांगितलं का? नामधारकाने मुंगे विरू न चिंतावे असं सांगितलं का? अन्य व्यक्तीने मुंगे विरू न चिंतावे असं सांगितलं का? स्वामी म्हणतात मोक्षाची इच्छा ज्याला पण आहे, परमेश्वर भेटीची इच्छा ज्याला पण आहे, जगामधले कुठल्या पण व्यक्तीला आहे, त्याचा सगळ्यात पहिला आचार तिथून सुरू होतो की त्याने मुंगीचं वैरत्व चिंतन सोडून द्यावं. तर त्या व्यक्तीचं जर का तो मुंगीविषयी वाईट चिंतत नाही, म्हणजे तो तिथून पुढे जेवढ्या काही वस्तू आहेत, ज्या दृश्य रूपातल्या जेवढ्या काही वस्तू हे आहेत, व्यक्ती असतील किंवा जीव असतील, स्थावर असतील, या कशाचंही तो वाईट चिंतन करणार नाही. म्हणजे त्याचे विचार कसे असणार आहेत? सात्विक असणार आणि सत्वस्थिताची धर्मी अधिकार. बघा आलं की नाही वचन तिथे. म्हणजे या व्यक्तीला स्वामी विचार करतील की नाही नाही. आता समजा एखादा व्यक्ती अन्य आहे, परंतु तो जर का सात्विक असेल, तो त्याचा स्वभाव चांगला असेल, तरी आपण त्याला सांगू नाही ना, त्यांना आपण बोलवूया आणि ते स्वभाव त्यांचा चांगला आहे. पण एखादा उपदेशी जरी असेल आणि तो तामस असेल तर त्यांना नको सांगा, त्यांना गाडीत घ्यायचं नाही आपल्या. म्हणजे लगेच आपण ते कट करून देतो. म्हणजे हा सुरू कुठून झालेला आहे? तर तुमच्याकडे जो काही तुमचा स्वभाव गुण आहे, आचरण गुण आहे, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. काय विषय सुरू होता आपला? हा, म्हणजे कशा प्रकारे मुंगे विरू न चिंतावे हा विषय सुरू होता. मग दुसरं एक वचन स्वामींनी उच्चारलेलं आहे. कुठलं? मुक्तीची चाड आणि तेवीची खुंट दावे सांभाळणे. इथे कुठल्याही व्यक्तीचा, स्पेशल व्यक्तीचा उल्लेख केलेला नाहीये, कुठल्या भूमिकेतल्या व्यक्तीचा उल्लेख नाही केलेला आहे. त्याला कुठे जायचं आहे त्यानुसार तरी कुठल्या भूमिकेत यायचं आहे हे स्वामी सांगतात. आपण काय करतो, ह्याच भूमिकेतल्या व्यक्तीला सांगायचं, त्याच भूमिकेतल्या व्यक्तीला. पण स्वामींनी जे घेताना जो आवाका घेतलेल्या वचनामध्ये कुठल्याही एका व्यक्तीचं नाव नाही घेतलं स्वामींनी, एक विशिष्ट व्यक्ती ठरवला नाही. स्वामींनी एक सांगितलं, ज्यांना पण मोक्षाची इच्छा आहे, ज्यांना पण, आपण बोलतो ना, ज्यांना जेवायचं त्यांनी बसून घ्या. आपण आमच्या तुम्ही बसा असं नाही. ज्यांना बसायचं त्यांनी बसून घ्या जेवायला. तसं ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी या. हे काय आहे? हे जी वचनं आहेत ना, ती वचनं तुम्ही कुठल्याही एका व्यक्तीच्या गळ्यात टाकू नका की हे तुम्हाला आचरायचे आहे. एखाद्याची दीक्षा झाली की आपण म्हणतो मग आता आचरण करा चांगलं, मग म्हणजे त्याच्या गळ्यात टाकली ती वचनं आपण. आणि पुस्तक मग आपण काय विकत घेऊन आलो घरी आपल्या? आपण आणलंच नाही पाहिजे. ज्या दिवशी आपण आचरणाला योग्य होऊ, ज्या दिवशी आपलं अनुसरण नक्की होईल, त्यावेळेस पुस्तक वाचायचं आहे. काही लोक म्हणतात ग्रस्ताला सांगूच नका आहे. मग ग्रस्तानी कधी अनुसरण हा कधी कळणार ग्रस्ताला? आमचा हा ग्रस्त नामधारक वासनिक कधी होणार? वचनं वाचूनच होणार, वचनांचे अर्थ माहिती होऊनच होणार ना. आज जर का तुम्ही तुमच्या घरी बसलेले असते तर तुम्ही काय केलं असतं? आज जर का तुम्ही इथे काहीतरी ऐकताय तर तुम्हाला कुठेतरी अनुसरणाचं तुम्ही घेणार नाही, परंतु विचारते की हो आपण घेतलं पाहिजे बरं का, आपल्याला घडलं पाहिजे, आपल्याला देवानी योग आणून दिला पाहिजे. असे जरी नुसते उल्लेख केले ना तुम्ही, तरी पण परमेश्वर तिची नोंद करतात आणि तुम्हाला त्याचा योग घडवून देणार कधी ना कधी. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर त्या जन्मात कुठेतरी परमेश्वर अपेक्षित ठेवतात की ह्या अनुसरण घेईल म्हणून. बोला हो तर बोला. एखाद्याने तुम्हाला म्हणाला की बाबा आमच्याकडे या तुम्ही, आपण म्हणतो हो हो येऊ येऊ. म्हणजे काय? आपण म्हणतो का नाही नाही आम्हाला जमणार नाही यायला, असं बोलतो का? आपण काय म्हणतो? येऊ येऊ. म्हणजे काय ठेवतो आपण? ती जी काय त्याचं जे काय त्याला पण बरं वाटतं, हा येऊ म्हटलेले आहेत ते, म्हणजे ते येतील. मग ते आपल्याला, आपण जो त्यांना होकार दिला त्या हिशोबाने ते आपल्याशी काय करतात, आपल्याला तसा योग आणून देतात की तुम्हाला यायचं असेल ना तर ते आमच्यासोबत या बरं का तुम्ही.
चमक्यांसोबत ते आज येणार आहेत आमच्या घरी, म्हणजे ते तुम्हाला योग प्राप्त करून देतात. तसं तुम्ही अनुसरणाविषयी नुसतं हो जरी बोललेले असेल की आम्ही घेऊ, तरी परमेश्वरची नोंद ठेवतात आणि तुम्हाला तसा योग घडवून देतात. आमक्यासोबत तमक्याला निमित्त करून तो योग घडवून देतात. आणि म्हणून कुठलंही वचन, स्वामींनी सांगितलेलं कुठलंही वचन पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी नाही आहे, अनुसरल्यासाठी नाही आहे, भक्तासाठी नाही आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. म्हणजे मुंगे विरू न चिंतावे, हे तर स्वामींनी सांगितलंय. मी काय करतो, मुंगे विरू न चिंतावे, याचा पुढचा टप्पा काय आहे, त्याचा पुढचा टप्पा काय माहिती आहे तुम्हाला? फक्त असं वाटत नाही हे उपदेशी आहेत ना तेच आपले आहेत. मी हे बघतो की एक दिवस असा येणार आहे की ही मुंगी, जेव्हा केव्हा मला मोक्ष होणार आहे तेव्हाची गोष्ट, परंतु एक दिवस असा येणार आहे की ही मुंगी आणि मी एकाच प्राप्तीमध्ये असणार आहोत, आहे की नाही? कधीतरी ती मुंगी मनुष्य देहात येईल, कधीतरी त्या मुंगीला सुद्धा ज्ञान होईल, मनुष्य वेशातल्या त्या जीवाला त्यांचंही अनुसरण होईल, त्यांचंही आचरण होईल, त्यांचीही चर्या होईल, त्यांचंही देहक्षेपणे होईल आणि ती सुद्धा मोक्षाला जाणार. आज तुम्ही त्याला मुंगी म्हणून बघू नका, तुम्ही आज त्याला हीन म्हणून बघू नका. हा सुद्धा एक दिवशी ईश्वराचा जीव होणार आहे, हे जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल ना, त्या दिवशी आपोआपच तुमचं मुंगीचं आणि तुमचं वैरत्व तिथेच थांबून जाणार, तिथे संपेल. एकमेकांना स्वामी सांगतात मारिता पूजिता समान. हे कधी होईल तुम्हाला? जेव्हा तुम्हाला कळेल की ही व्यक्ती जी आहे ती कधीतरी आपल्यासोबत मोक्षामध्ये असणार आहे, ही व्यक्ती कधीतरी हिला ज्ञान होणार, यांचं अनुसरण होणार, हीच व्यक्ती कधी ना कधी चर्या करणार आहे, या सृष्टीत नाही परंतु पुढच्या सृष्टीत का होईना ती चर्या करणार आहे, हे जेव्हा तुम्ही असे विचार करायला लागाल तेव्हा तुम्ही एकमेकांविषयी दोष निर्माण करणं तुमचं आपोआपच बंद होणार आहे. म्हणून कुठलंही वचन घेताना ते आमच्यासाठीच आहे ते तमक्याला सांगू नका, असा विचार मुळामध्ये आणू नका. ते वचन त्याच्या हिशोबाने त्याला सांगा. तुम्ही जर लहान मुलाला म्हटले वॉटर प्यायचं का, त्याला काय सांगणार वॉटर म्हणजे काय, पाणी प्यायचं का, तरी त्याला समजणार नाही. त्याला सांगितलं मम्मम प्यायचं का, तो हो प्यायचं. म्हणजे आपण देतो तेच आहे, परंतु त्याला त्याच्या भाषेत जर का देता आलं आपल्याला तर काय होईल, त्याला लगेच समजेल. ते आपले काही लोक मराठीला पकडून बसले की मराठीतच सांगितलं गेलं पाहिजे. आता एखाद्या हिंदी माणसाला तुम्ही मराठी शास्त्र सांगाल त्याला काय समजेल, नाही समज. त्याला त्याच्या भाषेत सांगा, त्याला समजेल लगेच पटकन. एखादा इंग्लिश बोलणारा माणूस आहे तर तुम्ही मराठीत शास्त्र सांगायला लागले तर कसं होईल? एक जण म्हणे की त्यांना मराठी शिकवा, म्हणजे आपण आपलं आयुष्य त्याला मराठी शिकवण्यात घालवायचं. त्याच्यापेक्षा त्याला इंग्लिशमध्ये सांगा ना काही गोष्टी, त्याला समजू द्या पटकन. असं समजून सांगा की त्याला सांगा की हे तुम्हाला ह्या भाषेत आम्ही सांगतोय समजतंय, परंतु मराठीत जर का तुम्हाला आलं तर अजून लवकर समजेल. म्हणजे त्याला त्याचं एक योग आणून द्या की तुझं मराठी शिक आणि त्याला त्याच्या भाषेमध्ये आधी सांगण्याचा प्रयत्न करा. आधी त्याला त्याच्या भाषेमध्ये त्याला गोडवा निर्माण करून द्या. असं झालं तर काय होणार आहे, निश्चितपणे ही जी काही विकाराची चतुर्विध चाल आहे त्याचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो. आपण आपल्यावर हा अर्थ बघितला, आता आपण दुसऱ्यांवर हा अर्थ लावायचा आहे की एखाद्याच्या मनामध्ये जर का आपण विचार टाकला ना एखादा की त्याची ती चाल सुरू होते. बरोबर. जसं एकदा काय झालं, एका व्यक्तीच्या काहीतरी ब्लड प्रेशर हाय झाल्यामुळे त्यांच्या कानातनं किंवा नाकातनं रक्त यायला लागलं. आता त्या दिवशी तिथे लोक होते. आता त्यावेळेस काय असतं की घरातले लोक पण थोडेसे एकदम स्वैरभैर झालेले असतात. अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, त्या पेशंटला उचलून सरळ दवाखान्यात नेलं पाहिजे. तिथे कुठलाही कमेंट तुम्ही केल्या नाही पाहिजे. त्या ठिकाणी जे उपस्थित लोक होते त्याच्यापैकी एक जण म्हणाले की आमच्याकडे, म्हणजे पेशंटच्या समोरच बोलले बरं का, आमच्याकडे काल एका माणसाला असं झालं आणि तो मेला 2 तासात. आता ही गोष्ट समोरच्या माणसाच्या डोक्यात तुम्ही टाकली, काय झालं, संबंध आणून दिला. आता त्याचा विकार म्हणजे आता त्याचं चालू वाढत 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 जाणार. तर तो जगणारा माणूस सुद्धा मरेल, ती व्यक्ती अजून जिवंत आहे, काही झालं नाही त्यांना. आणि त्या लोकांनी त्यावेळी एवढं घाबरवून टाकलं. म्हणजे हे असं असतं. त्याच्यानंतर म्हणजे ही मंदिरातलीच घटना आपल्या आजींच्या संदर्भातली. आणि जे उपदेशी लोक आलेले त्यांनी मला एवढं टेन्शन दिलं आणि त्यातल्या एकाने सांगितलं असं असं झालं, तो माणूस मेला. मग तिथे एक जण होते ते ओरडले त्यांना, म्हणे काय तुम्ही असं बोलता. परंतु माझ्या डोक्यात त्यांनी ते टाकलं की नाही. आपल्याला काय करता येईल माहिती आहे का, आपल्याला एखाद्याला चांगलं पण सांगता येईल ना. असं काहीतरी
तुम्ही समजा एखादं वाईट गोष्टीचं बी टाकण्यापेक्षा एखाद्या चांगल्या फळाचं बी टाका ना, तेही अंकुरित होईल, त्याचाही रोप होईल, त्याचाही वृक्ष होईल, त्यालाही फळं लागतील, त्याला फुलं लागतील, फळं येतील, ते उपयोगात येतील. तसं तुम्ही एखाद्याला स्मरणाबद्दल पुन्हा पुन्हा सांगा, टाकत राहा त्याच्या डोक्यामध्ये. तो स्मरणाला बसणार नाही, पण त्याला असं वाटेल की अरे हो, हे किती स्मरण कर, पण माझ्याच्याने होतच नाही, मला वेळ मिळत नाही, मला मनात सुद्धा येत नाही, कधी कधी वेळ असू तरी मी बसत नाही, मी कंटाळा करतो. हे प्रायश्चित आहे त्याचं. हे जे तो विचार करतोय ना, हे त्याचं प्रायश्चित आहे. तेवढ्या वेळ तो प्रायश्चित जे करतो, दुःख जे भोगतोय, त्याचा सुद्धा त्याला फायदा आहे. त्यांनी जर का म्हटलं मला सुद्धा स्मरण केलं पाहिजे, तर त्याचा सुद्धा फायदा आहे त्याला स्वतःला, आणि तुम्ही निमित्त गोमटे त्याला होऊ शकता. तुम्ही एखाद्याला सांगा की अरे लीळा वाचा, वचन पाठांतर करा, स्थानवंदनाला जाऊया, आपण अधिकरणांची भेट घेऊया, काहीतरी चर्चा करूया, काहीतरी मंथन करूया. म्हणजे हे नुसते तुम्ही लोकांच्या संपर्कात येऊन त्यांना नुसतं हे जरी सांगत राहिले एक एक वाक्य, तरी तो जो विषय आहे त्यावेळेचा, तो जो काय वातावरण आहे, तो लगेच तिथे बदलेल. आता समजा तुम्ही सगळे बडबड चालू आहे आणि मी म्हटलं चला आपण आता लीळा घेऊया, लगेच तुम्ही सगळे शांत, आणि तुमचं पूर्ण लक्ष आता लीळा ऐकायची आहे आपल्याला. म्हणजे माझं एक वाक्य तुमच्या संपर्कात आलं, तुमच्या मनाची स्थिती बदलली. आता तुम्हाला वाटलं तर कुठली लीळा सांगतात, कुठली नाही, आता लीळा ऐकायला मिळेल, म्हणून त्याच्यामध्ये रसरूपता तुमची भरली. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे की तुम्ही अभिमुख झालात. अभिमुख म्हणजे लीळा ऐकता ऐकता तुम्ही अभिमुख झालात. ती खडकुलीची लीळा आहे, सांडवा बांधण्याची लीळा आहे, आणि कसं असेल ते तुमच्या डोळ्यापुढे सांडवा दिसायला लागला, भक्तजनांनी गोळा केलेले दगड दिसायला लागले, पाण्यामध्ये जाऊन दगड व्यवस्थित लावणारे भटोबास तुम्हाला दिसायला लागले, स्वामी तिथे आहेत, ही भावना तुमच्या मनामध्ये येते आहे. आणि मग ही अभिमुखता कशी होणार आहे? प्रत्यक्ष तुम्ही तिथे जाणार खडकुलीला, शारीरिक अभिमुख. आता प्रत्यक्ष जाणार, आम्हाला बघायचंच आहे ते कुठलं ठिकाण आहे. तुम्ही तिथे पोहोचलात आणि मग सेवा म्हणजे तिथे जाऊन मग आता ती लीळा आठवणं, तिथला तो आनंद घेणं, आणि मग निवृत्ती म्हणजे समाधान पावलो आपण की आपण या ठिकाणी आलो. आणि वासना चौगुणा उठी, म्हणजे आता ज्या ज्या लीळा तुम्ही ऐकाल त्या लीळांविषयी तुम्हाला असंच वाटेल की त्या ठिकाणी जाऊन आपण गेलो पाहिजे, लीळा आठवली पाहिजे. हे सगळं जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने उपयोगात आणता येईल. स्वतःसाठी तर येईलच, पण दुसऱ्यासाठी पण येईल. आणि म्हणून कोणाच्याही घरी जाल, कोणाच्याही संपर्कात याल, तर तुम्ही काय करा, एखादा लीळा, वचन, स्मरण, एखादा विधी याच्या विषय बोला तुम्ही. बाकीचे तुम्ही जे काय दुनियाभरचे विषय जे बोलता त्याच्याने काही एक तुम्हाला फायदा होणार नाही आणि समोरच्याचं पण नुकसान होणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या वचनावर म्हणजे आचार्याच्या तिसऱ्या वचन जे आहे, संबंधी विकार, विकारी रस, रसी अभिमुख, सेवा आणि निवृत्ती, अशा या तिसऱ्या क्रमांकाच्या वचनावर आपण या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.